आज सोलापूरमधील ठाकरे यांच्या शिवसेनेतील पदाधिकारी उद्धव ठाकरे यांची भेट घेणार। सोलापुरातील काही पदाधिकाऱ्यांनी शिंदेच्या शिवसेनेत केलेल्या प्रवेशानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे शरद कोळीचं जोरदार शक्ती प्रदर्शन। ठाकरेच्या शिवसेनेचे आरमोरीचे माजी आमदार डॉक्टर रामकृष्ण मडवींची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश। अजित पवारांच्या उपस्थितीत मडवींचा पक्षप्रवेश। तुळजाभवानी मंदिरातील संवर्धनाच्या कामावरती छत्रपती संभाजी महाराज राजांकडून ताशेरे, सरकारने घेतली गंभीर दखल। सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार आज तुळजापुरातील कामाची पाहणी करणार। मंदिर जीर्णोद्धाराबाबत पुरातत्व अधिकाऱ्यांची देखील बैठक घेणार। चंद्रपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या 2 विभागांची एकमेकावर कुरघोडी। थकीत बिलापोटी महावितरणाने कापली पोलिसांची वीज, तर पोलीस विभागाने महावितरणाच्या अधिकाऱ्याची आणि कर्मचाऱ्यांचे कापले चालान। भाजप 3 महिलांना मंत्रिपद दिले, तर भाजपचं स्वबळावर सरकार असतं तर महिला टक्का आणखी वाढला असता। मंत्री मेघना बोर्डीकर यांचं वक्तव्य। महिला दिनानिमित्त सर्व महिला आमदार आणि मंत्र्यांसाठी विधानसभा अध्यक्षांकडून स्नेहभोजनाची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची उपस्थिती। सेंट्रल स्टाफ बेनिफिट फंड तर्फे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथे मध्य रेल्वेमधील महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार। महिला दिनाचा औचित्य साधून मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांच्या हस्ते करण्यात आला सत्कार। जागतिक महिला दिनानिमित्त न्यास फाउंडेशन तर्फे देण्यात येणारा मीनाताई ठाकरे ममता पुरस्कार कविता गोडबोले यांना रश्मी ठाकरे यांच्या हस्ते कविता गोडबोले यांचा सन्मान। महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व विद्युत रोषणाई संपूर्ण स्थानक गुलाबी रंगाने सजलं। महिला दिनाच्या पूर्वसंध्येला रायगडच्या अलिबागमध्ये पोलिसांकडून बाईक रॅलीचं आयोजन। 500हून अधिक महिला पोलिसांचा सहभाग। जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घाडगे देखील रॅलीमध्ये सहभाग। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राइब करा। तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या। पाहत रहा पोलीस माझा न्यूज।